हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण ढोकळा बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी बेसन आणि अर्धी वाटी दही घेतलेला आहे। नंतर यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। नंतर अद्रकचा छोटा तुकडा, नंतर त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद घालायची आहे। आणि हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। छान असं पातळ बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे हे बॅटर तयार आहे। त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बॅटर आपल्याला थोडं पातळ हवं आहे, त्यामुळे मी यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे। नंतर याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। तर बघू शकता बॅटर आपलं छान सेट झालेलं आहे। नंतर त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे आणि या डब्याला पण आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे। बघू शकता, ज्यामुळे आपला ढोकळा या डब्याला चिकटणार नाही। याला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण 2 चमचे तेल घातलेलं आहे। हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण एका डायरेक्शनमध्ये याला फिरवून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये 1 इनोचं पाकिट घालायचं आहे। नंतर त्यावर थोडं पाणी घालून ते छान पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे एका डायरेक्शनमध्ये। तर बघू शकता अशा प्रकारे छान आपलं बॅटर फुगलेलं आहे। ही प्रोसेस आपल्याला लगेच करायची आहे। त्यानंतर हे बॅटर आपल्याला डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पूर्ण बॅटर यामध्ये घालून घेऊया। त्यानंतर हा डब्बा थोडा सेट करून घेऊया आणि हे बॅटर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये स्टँड पण ठेवलेला आहे। पाणी थोडं गरम झालेलं आहे, त्यावर आपल्याला हा डब्बा ठेवायचा आहे आणि तो झाकून ठेवायचा आहे। याला 15 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। त्यानंतर बघू शकता आपला ढोकळा शिजला की नाही बघून घेऊया। तर हे बघा अशा प्रकारे हा ढोकळा आपला शिजायचा आहे। याला 5 मिनिटं अजून शिजून घेऊया। त्यानंतर बघू शकता आपला ढोकळा तयार आहे। तर हे बघा अतिशय सुंदर आणि मस्त ढोकळा तयार झालेला आहे। नंतर इथे तडका तयार करून घेऊया। इथे 2 चमचे तेल, त्यामध्ये जिरं, राई, कढीपत्ता, चवीनुसार मीठ आणि 2-3 लाल मिरच्या घातलेल्या आहे। नंतर त्यामध्ये 1 चमचा साखर घालून घ्यायची आहे आणि थोडं मीठ चवीनुसार। त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे असं बॅटर या ढोकळ्यावर पूर्ण पसरून घ्यायचं आहे छोट्या चम्मचने। नंतर यावर कोथिंबीर घालायची आहे। तर हा ढोकळा आपण कट करून घेऊया। बघू शकता अतिशय सुंदर आणि मस्त ढोकळा तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्स फॉर वॉचिंग। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपला ढोकळा तयार झालेला आहे। तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, बाय बाय।